नेक्स्ट पॉइंट आहे आर्क ऑफ ए सर्कल. बघा आर्क बघूया आता काय आहे ते. मग याच्यामध्ये इथं जी लाईन ड्रॉ केलेली आहे ही एक सेकंड दाखवलेली आहे. तर या सेकंडमुळे सर्कलचे दोन भाग तयार होतात. एक आहे तो इकडचा भाग आहे AYB, असा आहे इकडून इकडं, आणि दुसरा आहे तो या मार्गाने आहे AXB. तर हे जे दोन भाग तयार झालेले आहेत त्यांनाच काय म्हणायचं आहे, आर्क ऑफ द सर्कल म्हणायचं. बघा लक्षात येते. आता याच्यामधला जो आकारानं मोठा आहे किंवा ज्या भागामध्ये सर्कलचा सेंटर आहे, इफ द सेंटर ऑफ अ सर्कल, त्यांनी सांगितले बघा तिथं तसं, ज्या भागात सर्कलचा सेंटर असेल तो मेजर आर्क, त्या भागात नसेल, सेंटर ज्या भागात आहे त्याच्या अपोजिट साइड जो असेल तो मायनॉर आर्क. इफ द सेंटर ऑफ अ सर्कल इज ऑन वन साइड ऑफ द सेकंड, then the arc on the side of the center is called major arc. हा जो इकडचा जो भाग आहे या भागात सेंटर आहे इथं, हा पार्ट जो आहे हा मेजर आर्क आहे. साहजिकच ह्या रेषेच्या अपोजिट साइड म्हणजे इकडला उजवीकडचा वरचा भाग सोडून जो इकडला जो भाग आहे त्या भागात सेंटर नाहीये, किंवा ज्या भागात सेंटर आहे त्याच्या अपोजिट पार्ट, and the arc which is on the other side of the center is called minor arc. मग इथं डायग्राम मध्ये आर्क AYB हा मेजर आर्क आहे, आर्क AXB हा मायनॉर आर्क आहे. बघा कशा पद्धतीने दिलंय ते. त्याच्यानंतर सेंट्रल अँगल सांगितलेला आहे. मग सेंट्रल अँगल जो आहे इथं डायग्राम मध्ये दाखवतोय, सेंटर आहे इथं, तर हा असा असेल. when the vertex of an angle is the center of a circle, it is called a central angle. मग हा इथं सेंटर आहे सर्कलचा आणि तोच या अँगलचा व्हर्टेक्स पण आहे. सो अँगल AOB इज अ सेंट्रल अँगल. मग इथं सुद्धा काय आहे, सेकंड सारखंच इथं सुद्धा दोन भाग या सर्कलचे होतात. एक आहे तो त्या अँगलच्या आत आहे, दुसरा आहे तो अँगलच्या बाहेरच्या बाजूचा आहे. मग अँगलच्या आत जो आहे त्याचं मेजरमेंट कन्सिडर करा, हे डिस्टन्स कन्सिडर करा, आणि हा बाहेरचा कन्सिडर करा. मग साहजिकच हा जो बाहेरचा जो आहे तो आकारानं मोठा दिसतोय, त्यामुळे त्याला म्हटलेलं आहे मेजर आर्क, आणि हा आहे मायनॉर आर्क. आता हे जे काही मेजर आर्क आणि मायनॉर आर्क आहे हे कम्पेअर करण्यासाठी तुम्हाला त्याचे मेजर्स माहिती पाहिजेत. मेजर्स म्हणजे त्याचं माप माहिती पाहिजे. ते त्यांनी कसं डिफाईन केलेलं आहे ते बघा. तेवढं महत्वाचं आहे तेवढंच आपण त्या ठिकाणी घ्यायचं आहे, बाकी सगळ्यांनी बरंच काय काय दिले त्याच्यामध्ये. तर मेजर ऑफ मायनॉर आर्क इज इक्वल टू द मेजर ऑफ इट्स करेस्पॉन्डिंग सेंट्रल अँगल. म्हणजे मायनॉर आर्कचं मेजर म्हणजे त्याच्याशी रिलेटेड जो कोणता सेंट्रल अँगल असेल त्याचं माप तिथं घ्यायचं आहे. आता आपण ही जी डायग्राम बघितली इथं बघा, हा सेंट्रल अँगल आहे आणि हा जो पार्ट आहे इकडला पुढचा हा त्याचा मायनॉर आर्क आहे. मग हा अँगल किती दाखवलेला आहे इथं लिहिलंय ते इथं मी पुढे लिहितोय थीटा. तर या सेंट्रल अँगलचं जेवढं माप असेल तेवढंच या मायनॉर आर्कचं माप असेल. मग पूर्ण एक सर्कल हे पूर्ण जर मी घेतलं असं टोटल, तर हे टोटल किती होते, 360 डिग्री होते. त्याच्यातलं हे जर थीटा असेल तर उरलेलं किती असेल, 360 डिग्री मायनस थीटा असेल, आणि तेच या रिमेनिंग म्हणजेच मेजर आर्कचं मेजर असेल. आता इथं बघा पुढे काय म्हटले, मेजर ऑफ मायनर आर्क इज थीटा.
मग मेजर आर्कचं माप किती असेल 360 डिग्री मायनस मेजर ऑफ करेस्पॉन्डिंग मायनर आर्क, म्हणजेच ते किती येणार 360 डिग्री मायनस थिटा येणार. परत त्यांनी सांगितलेलं आहे कम्प्लीट सर्कल, आता सांगितलं कम्प्लीट सर्कलचं किती असते 360 डिग्री. मग त्याचं जर निम्म घेतलं तुम्ही तर सेमी सर्क्युलर आर्क किंवा सेमी सर्कल त्याचं किती येईल 180 डिग्री. त्याच्यानंतरचा पॉइंट आहे कॉंग्रियन्स ऑफ आर्क्स. दोन आर्क्स कॉंग्रियंट आहेत सो तुम्ही कधी म्हणायचंय त्याचं वाक्य बघूया डायरेक्ट. ह्याने बरंच काय काय दिलेलं आहे, काय त्याची गरज नाहीये. काय काय सांगितले बघा. टू आर्क्स आर कॉंग्रियंट इफ देअर मेजर्स अँड रॅडियाय आर इक्वल. त्यांच्या रॅडियाय सेम पाहिजेत, शिवाय त्यांचे मेजर्स पण सेम पाहिजे. असं असेल तरच ते दोन आर्क्स कॉंग्रियंट असतात. आर्क डीई इज कॉंग्रियंट विथ आर्क जी एफ, असं तुम्ही त्याला लिहू शकता. नेक्स्ट पॉइंट आहे प्रॉपर्टी ऑफ सम ऑफ मेजर्स ऑफ आर्क्स. आर्क्सची बेरीज करायची आहे, आर्क्सच्या समेशनची बेरीज करायची. आता इथं बघा, इथं ह्यांनी जे फायनल इक्वेशन जे घेतले डायरेक्ट त्याच्याकडे जाऊया, कारण फार काही अवघड असं काही नाहीये याच्यामध्ये. ए बी सी डी ई आणि परत इथं ए पॉइंट येतोय. आता यांनी काय केलेलं आहे बघा, आर्क ए सी ई बघितलंय, म्हणजे ए पासून सुरुवात करायचं, सी इकडं आहे म्हणजे तुम्हाला इकडून इकडे यावं लागेल आणि ई पर्यंत यायचं. मग याच्यामध्ये दोन आर्क तुम्हाला सरळ सरळ दिसत आहेत. पहिला आहे आर्क ए बी सी, इथपर्यंत आला तुम्ही, आणि त्याच्यामध्ये हे सी डी ई हे तुम्ही त्याच्यामध्ये ऍड करा. बघा इथे लिहिलेलं आहे. ह्यात काय फार विशेष असं काय त्याच्यामध्ये नाहीये. जसे तुम्ही शेजारी शेजारी असलेल्या दोन अँगल्सची समेशन करताय किंवा एकाच रेषेवरती दोन वेगवेगळी डिस्टन्सेस आहेत त्यांची जशी बेरीज करताय तसंच करायचं. ह्याच्यात काही फार विशेष अवघड असं काही नाहीये. आता याच्यातला अजून एक थेरम, या प्रकरणामध्ये थेरम भरपूर आहेत. सगळेच्या सगळे थेरम्स स्टेटमेंट सहित व्यवस्थित लिहून ठेवा. त्यांच्या प्रूफ्स पण लिहा, प्रूफ सुद्धा विचारू शकतात. काय म्हटले बघा, द कॉर्ड्स करेस्पॉन्डिंग टू कॉंग्रियंट आर्क्स ऑफ ए सर्कल और कॉंग्रियंट सर्कल्स आर कॉंग्रियंट. कॉर्ड्स इथे दाखवलेले आहेत. हे बघा, कॉर्ड ए सी एक आहे आणि कॉर्ड डी ई एक आहे. हे कॉर्ड ए सी, कॉर्ड डी ई. इथं काय म्हटलंय, कॉर्ड्स करेस्पॉन्डिंग टू कॉंग्रियंट आर्क्स. हे बघा एसी शी रिलेटेड जो आर्क आहे तो इथं आहे, आर्क एपीसी. आणि डीई शी रिलेटेड जो आर्क आहे तो इथं आहे, डी क्यू ई. आणि हे दोन आर्क्स कॉंग्रियंट आहेत असं त्यांनी सुरुवातीला दिलेलं आहे. मग या आर्कशी रिलेटेड कॉर्ड कोण आहे एसी, डी क्यू ई याच्याशी रिलेटेड कोण आहे डीई. मग त्यांनी कशा पद्धतीने घेतलेलं आहे बघा. पहिल्यांदा इन ट्रायंगल एबीसी अँड ट्रायंगल डीबी दिसत आहेत तुम्हाला दोन ट्रायंगल्स इथं. साइड AB इज इक्वल टू साइड DB. रेडियाय ऑफ सेम सर्कल, एकाच वर्तुळाच्या त्रिज्या आहेत त्या, त्यामुळे हे इक्वल असणार आहेत. शिवाय BC इक्वल टू BE, साइड BC इज इक्वल टू साइड BE. हेच कारण लिहायचंय. अँगल ABC इज इक्वल टू अँगल DBE. कारण ज्या अर्थी हे आर्क्स कॉंग्रियंट आहेत त्या अर्थी यांचे सेंट्रल अँगल्स काय असणार आहेत, इक्वल असणार आहेत. मेजर्स ऑफ कॉंग्रियंट आर्क्स. आता बघा बरं, ह्या दोन साइड्स आहेत आणि मधला अँगल आहे, त्यामुळे हे दोन ट्रायंगल्स कॉंग्रियंट होतील. टेस्ट येणार आहे SAS टेस्ट. मग कॉर्ड AC कॉंग्रियंट विथ कॉर्ड DE. इथं तुम्ही काय लिहू शकताय, करेस्पॉन्डिंग साइड्स ऑफ कॉंग्रियंट ट्रायंगल्स.
करेस्पॉन्डिंग साइड्स ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल्स पूर्ण लिहा त्याला. मग आता आपण काय घेतलं होतं, आर्क्स कॉन्ग्रुएंट होते आणि कॉर्ड कॉन्ग्रुएंट घेतले त्याच्यावर, बरोबर. आता याच्या अपोजिट करायचं. आता कॉर्ड कॉन्ग्रुएंट्स असतील, बघा पुढचं स्टेटमेंट कसं आहे ते. पुढचा थेरम, corresponding arcs of congruent chords of a circle or congruent circles, they are congruent. आता काय परिस्थिती असेल, हे सगळं इंटरचेंज होणार. काय म्हटलंय, करेस्पॉन्डिंग आर्क्स ऑफ कॉन्ग्रुएंट कॉर्ड्स म्हटले, म्हणजे आता तुम्हाला सुरुवातीलाच काय घ्यावं लागेल, AC इज कॉन्ग्रुएंट विथ DE हे घ्यावं लागेल. साहजिकच हे दोन्ही ट्रायंगल्स कॉन्ग्रुएंटच होणार, कारण ऑलरेडी हे साइड्स तर सेम आहेतच. याचा अर्थ हे दोन ट्रायंगल्स, त्यांनी इथं डायग्राम बदलले, त्या पद्धतीने नावं घेऊया, काय त्याच्यात काही विशेष नाहीये, जास्त किरकोळ काम आहे अगदी. हा ट्रायंगल घ्या POQ, ट्रायंगल POQ is congruent with ट्रायंगल ROS. याचं कारण लिहायचं S टेस्ट, साइड टेस्ट नुसार हे कॉन्ग्रुएंट होते. जर दोन ट्रायंगल्स कॉन्ग्रुएंट असतील तर त्यांचे करेस्पॉन्डिंग अँगल्स पण कॉन्ग्रुएंट होतील, हे तुम्ही लिहू शकताय. आणि जर हे अँगल्स कॉन्ग्रुएंट असतील तर त्यांच्या समोरचे जे आर्क्स आहेत ते सुद्धा काय होणार, ते सुद्धा कॉन्ग्रुएंट होतील. बघा समजते का. मग त्याच्यावरून तुम्ही लिहू शकताय आर्क PMQ, आर्क RNS, दे आर कॉन्ग्रुएंट. तुम्ही लिहू शकताय सिद्धतेचे रिझल्ट लक्षात ठेवा. प्रॅक्टिस सेट 3.3 त्याच्यातलं फर्स्ट एक्झाम्पल बघा. इन फिगर GDEF आर कोन सायकलिक पॉइंट्स. कोन सायकलिक याचा अर्थ एकाच सर्कलवरचे पॉइंट, त्याला शुद्ध मराठीमध्ये चक्रीय असं म्हणतात. ऑफ ए सर्कल विथ सेंटर C, इथं सेंटर C आहे आणि हे सर्कलवरचे पॉइंट आहेत. अँगल ECF इक्वल टू 70 डिग्री, इथं येतो अँगल 70 डिग्री. मेजर ऑफ आर्क DGF, तो इकडला आहे बाहेरचा आर्क, त्याचं मेजरमेंट सांगितलेलं आहे 200 डिग्री. फाइंड द मेजर ऑफ आर्क DE, हे फाइंड आउट करा. आणि मेजर ऑफ आर्क DEF हा कम्प्लीट पण फाइंड आउट करायचा आहे. ठीक आहे, सुरुवात करूया आपण त्या ठिकाणी. अँगल ECF given that angle ECF is equal to 70 degree. Therefore, measure of arc EF is also equal to 70 degree. पुढे लिहा ते सेंट्रल अँगल, कारण सेंट्रल अँगलचं जेवढं माप असते तेवढंच माप त्या आर्कचं येणार. त्यामुळे हा आर्क EF येणार 70 डिग्री. आता तीनही आर्क्सची बेरीज करूया. नाउ मेजर ऑफ आर्क, पहिला घेऊया DE प्लस मेजर ऑफ आर्क EF प्लस मेजर ऑफ आर्क FGD इज इक्वल टू 360 डिग्री. पुढे कारण घेऊन टाका. मेजर ऑफ कंप्लीट सर्कल इक्वल टू 360 डिग्री, या पद्धतीने. मग याच्यातले तुम्हाला ज्या व्हॅल्यूज माहिती आहेत त्या वापरून घ्या. आर्क DE मला फाइंड आउट करायचं आहे, ते तसंच ठेवतं. प्लस मेजर ऑफ आर्क EF किती आहे, 70 डिग्री. प्लस मेजर ऑफ आर्क FGD किती आहे, 200 डिग्री.
दिस इज इक्वल टू 360 डिग्री. या दोघांची बेरीज ती होणार 270. असे मग 360 मधून 270 वजा करा पलीकडे नेऊन ते. therefore measure of arc DE is equal to 360 degree minus 270 degree. Therefore measure of arc DE is equal to 90 degree. हे तुम्हाला एक व्हॅल्यू त्याची मिळेल. आता त्यांनी अजून एक विचारले, मेजर ऑफ आर्क DEF. Now measure of arc DEF is equal to measure of arc DE plus measure of arc EF. पुढे कारण घेऊन टाका, ऍडिशन ऑफ आर्क्स. एक सलग आर्क्स असतील तर तुम्ही त्यांची डायरेक्ट बेरीज करू शकता. मग आर्क DE आताच काढलं आपण, ते आहे 90 डिग्री प्लस आर्क EF ते पण आपण लिहिलेलं आहे वरती 70 डिग्री. दिस इज इक्वल टू 160 डिग्री. या पद्धतीने त्याचं जी दुसरी व्हॅल्यू विचारलेली आहे त्याचं पण आन्सर. नेक्स्ट प्रॉब्लेम. ट्रायंगल QRS is an equilateral triangle. इथं दाखवलेला आहे तो. Prove that arc RS congruent to arc QS congruent to arc QR. RS इथं आहे आर्क तो, त्यानंतर QS तो इथं आहे आणि QR तो इकडे आहे. ओळीने घेतले तरी चालतील, हे व्हेरीफाय करायचं आहे. शिवाय मेजर ऑफ आर्क QRS इक्वल टू कुठं आहे तो QR आणि S तो 240 डिग्री आहे हे सिद्ध करा असं त्यांनी सांगितले. सो ट्रायंगल QRS is an equilateral triangle. हा इक्विलॅटरल ट्रायंगल आहे. therefore QR is equal to RS is equal to SQ. इक्विलॅटरल ट्रायंगल आहे त्यामुळे इक्विलॅटरल ट्रायंगलच्या साइड्स काय असणार आहेत, कॉन्ग्रुएंट असणार आहेत. therefore तर काय आहे QR, आर्क QR is equal to arc RS is equal to arc SQ. इथं तुम्ही काय लिहू शकताय, आर्क्स corresponding to कॉन्ग्रुएंट किंवा इक्वल कॉर्ड्स म्हटलं तरी चालते. हे 3 कॉर्ड्स इक्वल आहेत त्यामुळे त्याच्याशी रिलेटेड आर्क्स सुद्धा काय असणार आहेत, इक्वल असणार आहेत. मग त्यांचं मेजरमेंट कन्सिडर करूया X. assume that measure of arc QR equal to measure of arc RS equal to measure of arc SQ equal to X हे आपण कन्सिडर करूया. मग या तीनही आर्क्सची बेरीज, या तीनही आर्क्सची बेरीज केली की ते 360 डिग्री येणार.
Now measure of arc QR plus measure of arc RS plus measure of arc SQ is equal to 360 degree. इथं कारण लिहून टाका. Measure of complete circle is equal to 360 degree असे येईल. आता याच्यामध्ये व्हॅल्यूज फक्त वापरा. तिघांच्याही व्हॅल्यूज सेम आहेत, त्यामुळे x प्लस x प्लस x इज इक्वल टू 360 डिग्री. मग याच किती होणार? 3x इज इक्वल टू 360 डिग्री होणार. हे सिम्प्लिफाय करा. x इक्वल टू 120 डिग्री येणार. त्यामुळे ह्या प्रत्येक आर्कचं मेजरमेंट तुम्हाला मिळेल. देअरफोर measure of arc QR is equal to measure of arc RS is equal to measure of arc SQ is equal to 120 डिग्री. आता त्यांनी काय विचारले बघा अजून एक. आता हे त्यातला पहिला जो पॉइंट आहे तो ऑलरेडी आपला व्हेरीफाय झालेला आहे बघा. येत आहे फक्त त्यांना कॉन्ग्रियंट पाहिजे. असं करून घ्या. म्हणजे इथं तुमचं या ठिकाणी पहिला क्वेश्चन जे काही व्हेरिफिकेशन आहे ते आपलं इथं पूर्ण झालेलं आहे. आता दुसऱ्यामध्ये त्यांनी काय विचारले बघा. आर्क QRS इक्वल टू 240 डिग्री हे मला सिद्ध करायचं. डायग्राम तेवढी खाली घेतो. मग डायग्राम मध्ये आर्क QRS हे काय ते तेवढं फक्त बघा. इथे मी सेकंड नंबर टाकतोय. नाऊ मेजर ऑफ ह्याच्या आधी बरंच प्रूफ केलं राहू द्या. इथं फर्स्ट सेकंड काय नकोच त्याला. नाऊ मेजर ऑफ अँगल मेजर ऑफ आर्क QRS इक्वल टू त्याच्यात दोन भाग आहेत QR आणि RS. मेजर ऑफ आर्क QR प्लस मेजर ऑफ आर्क RS येणार. मग आर्क QR ते आहे 120 डिग्री आणि आर्क RS ते पण तेवढंच आहे 120 डिग्री. दोघांचं मिळून टोटल किती होणार? 240 डिग्री. हे त्याचं फायनल आन्सर या पद्धतीने. नेक्स्ट क्वेश्चन बघा. इन फिगर कॉर्ड AP कॉन्ग्रियंट विथ कॉर्ड CD. हा कॉर्ड AB आणि हा कॉर्ड CD हे कॉन्ग्रियंट आहेत म्हणून सांगितलंय. प्रूव्ह दॅट आर्क AC एवढाच आहे तो आणि आर्क BD हे कॉन्ग्रियंट आहेत हे सिद्ध करायचं आहे. बघा समजतंय का काय त्यांनी विचारलंय ते. सगळ्यात पहिल्यांदा त्यांनी जे दिलेलं आहे ते घेऊया. प्रूफ लिहायची आहे त्याची. गिव्हन दॅट कॉर्ड AB congruent with कॉर्ड CD. जर कॉर्ड कॉन्ग्रियंट असतील तर त्यांचे करेस्पॉन्डिंग आर्क्स सुद्धा कॉन्ग्रियंट असणार. देअरफोर आर्क AB शी रिलेटेड कोण आहे? ACB इज कॉन्ग्रियंट विथ आर्क CD शी रिलेटेड कोण आहे? CBD. इथं पुढं कारण लिहा त्याचं.
arcs corresponding to congruent chords असे. मग आता याच्यामध्ये आपल्याला एवढाच पार्ट हा एसी आणि बीडी पार्ट हे कॉन्ग्रेंट आहेत हे सिद्ध करायचं आहे. नाऊ आर्क एसीपी, मेजर ऑफ आर्क एसीपी इज इक्वल टू, याचे दोन भाग करता येतील मला, मेजर ऑफ आर्क एसी प्लस मेजर ऑफ आर्क सीबी अँड त्याच पद्धतीनं मेजर ऑफ आर्क सीबीडी इज इक्वल टू, याचे दोन भाग काय येणार, मेजर ऑफ आर्क सीबी प्लस मेजर ऑफ आर्क बीडी असेल. या दोन्हीचं मिळून, कारण ऍडिशन ऑफ आर्क्स असं लिहू शकताय. बरोबर आहे बघा. नंतर मगाशी मी जे आर्क्स कॉन्ग्रेंट लिहिलेले आहेत, इथं मी आता इक्वेशन नंबर 1 देतोय. बट मेजर ऑफ आर्क ACB is equal to measure of arc CPD. याला कारण घ्या पुढे फ्रॉम 1. त्याच्यामध्ये या व्हॅल्यूज वापरा, त्याचे जे आर्क्स आपण तयार केलेले आहेत. ACB ला हे दोन्ही लिहिलेले आहेत, तिकडे डाव्या बाजूला लिहा. मेजर ऑफ आर्क AC प्लस मेजर ऑफ आर्क CB इज इक्वल टू CBD मध्ये काय करणार, मेजर ऑफ आर्क CB प्लस मेजर ऑफ आर्क BD असे येते. या दोन्ही बाजूला कॉमन आहे बघा, आर्क CB आर्क CB काढून टाका, म्हणजेच काय शिल्लक राहील, मेजर ऑफ आर्क AC इज इक्वल टू मेजर ऑफ आर्क BD. त्यांनी काय विचारले जरा बघून घ्या. हेच दोन आर्क दिसत आहेत का बघा, फक्त आर्क पाहिजेत आणि कॉन्ग्रियंट पाहिजे, मग हे मेजर तेवढं काढून टाका. Therefore arc AC is congruent with arc BD. हे त्याचं फायनल आन्सर. नेक्स्ट पॉइंट आहे इन्स्क्राइब्ड अँगल. इथे डायग्राम दाखवलेली आहे, काय काय घेतले बघा. C इज द सेंटर ऑफ अ सर्कल, सेंटर आहे. व्हर्टेक्स D ऑफ अँगल PDQ, हा अँगल आहे, त्याचा हा व्हर्टेक्स आहे. लाईज ऑन द सर्कल, त्या अँगलचा व्हर्टेक्स सर्कल वरती आहे. द आर्म्स ऑफ अँगल PDQ इंटरसेक्ट द सर्कल ऍट A अँड P. या PDQ चे आर्म्स जे आहेत सर्कलला A आणि B मध्ये इंटरसेक्ट करतात. सच अन अँगल इज कॉल्ड अन अँगल इन्स्क्राइब्ड इन द सर्कल और इन द आर्क. याला इन्स्क्राइब्ड अँगल असं म्हणतात. सो अँगल ADB इज इन्स्क्राइब्ड इन द आर्क ADB. बघा, हा आर्क A पासून स्टार्ट होतोय असा आहे तो, आणि या आर्क मध्ये इन्स्क्राइब केलेला हा अँगल आहे. बघा कसं घेतलेलं आहे ते. नेक्स्ट पॉइंट आहे इंटरसेप्टेड आर्क. असे एवढे सगळे डायग्राम्स त्यांनी दाखवलेले आहेत.
तर याच्यामध्ये इंटरसेप्टेड आर्क मध्ये त्यांनी महत्वाची जी कंडिशन सांगितलेली आहे ती कशा पद्धतीने आहे बघा. द पॉइंट्स ऑफ इंटरसेक्शन ऑफ द सर्कल अँड द अँगल आर एंड पॉइंट्स ऑफ दॅट इंटरसेप्टेड आर्क. ही सगळ्यात महत्वाची कंडिशन. त्या सर्कलचे आणि अँगल, points of intersection of the circle and the angle are end points of that intercepted arc. बघा कसं सांगितलेलं आहे ते. आता इथं बघा अँगल एबीसी आहे. ह्या अँगलचा पॉइंट ऑफ इंटरसेक्शन ए इथं आहे. इथं तुम्ही दुसरा कुठलाही पॉइंट त्या ठिकाणी कन्सिडर करू शकताय. सी इथं सीच घ्या इथं, कारण सगळीकडे बघा डायग्राम मध्ये पॉइंट ऑफ इंटरसेक्शन सगळीकडे ए आणि सीच आहे. मग याचा इंटरसेप्टेड आर्क मला पाहिजे आहे. तर इंटरसेप्टेड आर्क म्हणजे हा येतो असा. हा इंटरसेप्टेड आर्क आहे. याच्यामध्ये बघा हा पूर्ण येणार एवढा इकडून इकडून. याच्यामध्ये इथं आहे, याच्यामध्ये 2 आहेत, इथं पण आहे आणि इकडं पण आहे. हे सगळे इंटरसेप्टेड आर्क आहेत. याच्यामध्ये पण 2 आहेत. आपण येतो आणि इकडला पण येतो. याच्यामध्ये सुद्धा इथं पण आहे आणि हा पुढचा पण आहे. त्यामुळे हे कशा पद्धतीनं त्यांनी इंटरसेप्टेड आर्क कन्सिडर केलेलं आहे ते बघून घ्या. पुढे आपल्याला याच्यावरती बेस्ड काही थेरम्स वगैरे जे आहेत ते पण बघायचे आहेत. नेक्स्ट पॉइंट आहे इन्स्क्राइब्ड अँगल थेरम. इम्पॉर्टंट थेरम, व्हेरी 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 इम्पॉर्टंट. काय दिलेलं आहे बघा. द मेजर ऑफ एन इन्स्क्राइब्ड अँगल इज half of the measure of the arc intercepted by it. तर बघा इथं त्यांनी जे काही दिलेलं आहे वाक्य त्याचा आपण अर्थ पहिल्यांदा या डायग्राम वरून समजून घेऊया. इन ए सर्कल विथ सेंटर ओ, इथं सेंटर ओ आहे. अँगल बीएसी इज इन्स्क्राइब्ड इन आर्क बीएसी. बघा हा अँगल आहे बीएसी. तर पाहिजे असेल तर मी त्यांचे बाजू इथं दाखवून घेतोय. एक बाजू आहे आणि ही दुसरी बाजू. तयार झालेला अँगल कुठला? अँगल बी ए सी. ठीक आहे. इज इन्स्क्राइब्ड इन आर्क बी ए सी. हे बघा हा आर्क बी ए सी इकडे येतो, इकडून स्टार्ट होईल. या आर्क मध्ये त्याला काय केलेलं आहे? ड्रॉ केलेलं आहे. बघा समजते का? ठीक आहे, ते पण मी काढून टाकतोय कारण अजून मला बाकीच्या काही गोष्टी त्याच्यामध्ये दाखवायच्या आहेत. समजून घ्या मात्र काय काय आहे ते. आर्क बीडीसी इज इंटरसेप्टेड बाय द अँगल. बघा इथं येतो समोरचा त्याच्या आर्क, त्या अँगलच्या तो इथं आहे. हा इंटरसेप्टेड आहे आणि हा या आर्क मध्ये इन्स्क्राइब्ड आहे. शब्द प्रयोग जपून वापरा. इन्स्क्राइब्ड कुठे, इंटरसेप्टेड कुठे ते कळू दे. आता या अँगलचं माप, अँगल बी ए सी इथे दिले, याचं मेजरमेंट हा त्याच्या समोरचा जो आर्क असतो, आर्क बीडीसी याच्या निम्म असतं, 1/2 असतं. मग ते कसं दिलंय बघा. अँगल बी ए सी इट इज इक्वल टू 1/2 मेजर ऑफ आर्क बीडीसी. हे व्हेरीफाय करायचं. बघा लक्षात येते का? बाकी सगळं मी आता काढून टाकतोय. आता तिथे एक तुम्हाला कन्स्ट्रक्शन करायची आहे. सांगितले बघा त्यांनी कन्स्ट्रक्शन काय आहे ते. ड्रॉ रे ओ ए. इकडून इकडं हा असा रे, रे ओ ए तो इथपर्यंत ड्रॉ केला. इट इंटरसेक्ट्स द सर्कल ऍट ई. यालाच पुढे वाढवा. सर्कलला त्यानं इंटरसेक्ट केलं पाहिजे अशा पद्धतीने त्याला वाढवा म्हणून सांगितलं. ड्रॉ रेडियस ओ सी. हे इकडून इकडं ड्रॉ करून घ्या. बघा कळतंय का काय काय आहे कन्स्ट्रक्शन. आता त्याची प्रूफ बघूया आपण. आपल्याला प्रूफ त्याची बघायची तर आहेच.
शिवाय ही डायग्रॅम सुद्धा आपल्याला लागेल. त्याची प्रूफ बघा. इन ट्रायंगल AOC, बघा इथं ट्रायंगल आहे AOC. या ट्रायंगल मध्ये साइड OA कॉन्ग्रुएंट विथ साइड OC दाखवतोय मी तिथे. OA आणि OC हे इक्वल आहेत. याचं कारण एकाच वर्तुळाच्या त्रिज्या रेडियाई ऑफ द सेम सर्कल. Therefore, angle OAC equal to angle OCA. हा अँगल आणि हा अँगल हे कॉन्ग्रुएंट होणार. थेरम ऑफ आयसोसेलस ट्रायंगल असं लिहिलं तरी चालते. अँगल्स अपोजिट टू कॉन्ग्रुएंट साइड्स असं लिहिलं तरी पण चालते. आता हे दोन्ही इक्वल आहेत, तर दोघांचं मेजरमेंट कन्सिडर करतोय एक्स. आता ट्रायंगल, या ट्रायंगल AOC साठी हा EOC इथं आहे बघा, तो हा एक्सटिरियर अँगल होणार. सो अँगल EOC इक्वल टू याचे जे इंटेरियर अँगल्स आहेत, हा एक्सटिरियर अँगलचं मेजरमेंट हे त्याच्या फार इंटिरियर अँगल्स जे आहेत, म्हणजे याच्या शेजारचा जो अँगल आहे तो सोडून द्यायचा. हा सोडून त्रिकोणाच्या उरलेल्या अँगल्सच्या बेरजे इतका असतो. म्हणजेच अँगल EOC इक्वल टू अँगल OAC प्लस अँगल OCA असेल. याचा अर्थ, हे थेरम आहे एक्सटिरियर अँगल थेरम ऑफ ए ट्रायंगल. हे महत्वाचं, हे वापरता आलं पाहिजे. हे दोन्ही अँगल्सचे मेजरमेंट मी घेतलेले आहेत एक्स डिग्री दॅट इज इक्वल टू 2x डिग्री. बट अँगल EOC इज अ सेंट्रल अँगल. पण अँगल EOC जो आहे हा सेंट्रल अँगल आहे. हे बघा एवढं. इथं आहे तो. त्यामुळं हा जो समोरचा जो आर्क आहे या अँगलचा, हा, मग याचं मेजरमेंट किती येणार? या सेंट्रल अँगलचं जेवढं मेजरमेंट आहे तेवढंच याचं येणार. Therefore, measure of arc EC equal to 2x degree. This is the definition of measure of an arc. आता बघा बरं, हा अँगल EOC 2x डिग्री आहे आणि मेजर ऑफ अँगल आर्क EC इक्वल टू 2x डिग्री. मग या दोघांच्याही RHS सेम आहेत, मग त्यांचे LHS सेम असतील. म्हणून काय घ्यायचं त्या ठिकाणी, फ्रॉम 1 and 2. त्यांनी आता काय काय केले बघा त्याच्यात. 2 फ्रॉम 1 and 2 आणखीन एक काहीतरी वाढवावं लागेल त्याच्यात. आता याच्यावरून काय करूया आपण, याच्यावरून आपण एक रिझल्ट बाजूला मांडून घेऊया. याच्यावरून हे दोन मी इकडं पाठवतोय, म्हणजे काय येईल, 1/2 मेजर ऑफ आर्क EC इक्वल टू XN. मग मी याला 2 लिहितो इथं. आता बघा 1 आणि 2 दोघांच्याही RHS आता सेम आहेत. आता तुम्ही काय लिहू शकताय, 1/2 मेजर ऑफ आर्क AC इज इक्वल टू अँगल OAC. हे बघा आता इथे घेतले बघा, ह्या दोघांना इक्वल घेतले आणि OAC डायग्राम मध्ये चेक करा. अँगल OAC म्हणा नाहीतर अँगल EAC म्हणा, इक्वल येते. बघा लक्षात येते का? आता तुम्ही काय केलं, तुम्ही हे सगळं व्हेरीफाय केलंय ते ह्या अँगलच्या उजव्या बाजूमध्ये इकडे केले. त्याच्यासाठी तुम्ही ही रेडियस OC ड्रॉ केली होती. आता सेम याच पद्धतीनं करायचं आहे काम, फक्त रेडियस OB ड्रॉ करा आणि सेम काम तुम्ही इकडल्या बाजूला करून घेऊ शकता. आणि याच्यामध्ये तुम्ही काय व्हेरीफाय करू शकताय बघा, हा अँगल EAB इट इज इक्वल टू 1/2 आर्क BE म्हणा नाहीतर BDE म्हणा. सिमिलरली वी कॅन प्रूव्ह दिस थिंग. बघा लक्षात येते का? मग आता तुम्हाला कुठला मिळाला अँगल, तुम्हाला ह्या अँगलची पण व्हॅल्यू मिळाली.
आता ह्या दोघांची फक्त बेरीज करा. अँगल ई ए बी कुठे घेतलाय, इथे घेतलाय, प्लस अँगल ई ए सी इथे घेतलाय. मग ई ए सी ची ही व्हॅल्यू आहे, ती व्हॅल्यू इथे घेतली आहे. ई ए बी ची ही व्हॅल्यू आहे, ती इथे घेतली आहे. ह्या दोघांची बेरीज केली. मग ई ए सी आणि ई ए बी कुठे गेले, ई ए सी आणि ई ए बी या दोघांची बेरीज केली की तुम्हाला हा पूर्ण अँगल मिळेल. बी ए सी तो इथे घेतलेला आहे डाव्या बाजूला. ह्या दोघांच्यातून 1/2 कॉमन घ्या, ते पण कॉमन घेतले. हे दोघ जण शिल्लक राहतील. मेजर ऑफ आर्क ई सी प्लस मेजर ऑफ आर्क बीई. ई सी म्हणजे इकडून इकडे येणार आणि बीई म्हणजे इकडून इकडे येणार. मग ह्या दोघांची बेरीज केली की आर्क बीई सी तयार होतो. 1/2 मेजर ऑफ आर्क बीई सी, त्यालाच तुम्ही 1/2 मेजर ऑफ आर्क बीडीसी असं पण म्हणू शकता. So note that we have to consider 3 cases. आता याच्यावरून तुम्हाला काय त्यांनी सांगितले बघा, तुम्हाला 3 वेगवेगळ्या केसेस कन्सिडर कराव्या लागतील रिगार्डिंग द पोझिशन ऑफ द सेंटर ऑफ द सर्कल अँड द इन्स्क्राइब्ड अँगल. आता हा जो सर्कलचा जो सेंटर आहे तो आपण या डायग्राम मध्ये कुठे घेतलाय बघा बरं, तो आपण घेतलेला आहे या अँगलच्या आत घेतलेला आहे. तो या अँगलच्या बाहेर पण असू शकतो, बरोबर आहे का बघा. तोच सेंटर या अँगल पैकी अँगलच्या ज्या 2 बाजू आहेत त्या 2 बाजूपैकी कोणत्याही एका बाजूवरती पण असू शकतो. अशा वेगवेगळ्या कंडिशन्स तुम्हाला आता कन्सिडर कराव्या लागतील. त्यांनी काय काय दिलेलं आहे बघा. नोट दॅट we have to consider 3 cases regarding the position of the center of the circle and the inscribed angle. The center of the circle lies on one of the arms of the angle. सर्कलचा सेंटर त्या अँगलच्या ज्या 2 बाजू आहेत त्या 2 पैकी कोणत्या तरी एका बाजूवरती असू शकते. इन द इंटिरियर ऑफ द अँगल, अँगलच्या आत असू शकतो आता जसं घेतलं तसं, आणि इन द एक्सटिरियर ऑफ द अँगल असं पण असू शकते. आउट ऑफ दीज फर्स्ट 2 आर प्रूव्ड इन थर्ड अँड 5. यापैकी तुम्ही काय केलेलं आहे, त्याच्यातले 2 भाग तुम्ही ऑलरेडी व्हेरीफाय केलेले आहेत. बघा बरं, तुम्ही हा अँगल एक घेतला होता सेपरेट असा, इकडं एक बाजू या सेंटर मधून जाणारीच घेतली होती, सेंटर त्या बाजूवरती असेल त्याच्यासाठी व्हेरीफाय केले. त्याच्यानंतर हा पूर्ण मोठा अँगल घेतला, त्यावेळेला सर्कलचा सेंटर त्या 2 बाजूंच्या अँगलच्या 2 बाजूंच्या मध्ये होता. आता राहिलाय कुठला पार्ट, आता फक्त थर्ड पार्ट राहिलेला आहे की सर्कलचा सेंटर हा बाजूला असेल आणि हा अँगल आहे अँगल बी ए सी, ह्याच्यासाठी आता व्हेरीफाय करायचं आहे. मग हा अँगल बी ए सी त्याच्या समोरच्या आर्कच्या मेजरमेंटच्या निम्मा येतो हे सिद्ध करायचं. मग त्याच्यासाठी काय करायचं, परत एकदा या पॉइंट ए मधून आणि या सर्कलच्या सेंटर मधून पास होणारी लाईन ड्रॉ करायची. बघा लक्षात येते का. मग अँगल बी ए सी जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्हाला काय करावं लागेल, बी ए ई मधून हे सी ए ई सबट्रॅक्ट करावं लागेल. बघा बरं केलंय का इथं. मग बी ए ई जर तुम्ही घेतलात तर हा समोरचा आर्क घ्यायचा, 1/2 मेजर ऑफ आर्क बी सी ई घ्यायचं, आणि सी ए ई घेतलं की मग हा समोरचा आर्क घ्यायचा आणि त्याचा हाफ घ्यायचा, 1/2 मेजर ऑफ आर्क सी. मग तुम्ही काय करताय बघा, या मोठ्या आर्क मधून हा छोटा आर्क तुम्ही वजा करताय, म्हणजे हा एवढा शिल्लक आहे इकडला. सो दिस इज इक्वल टू, याच्यातून 1/2 पहिल्यांदा कॉमन घेतलंय बघा आणि मग या दोघांची वजाबाकी करा, म्हणजे 1/2 मेजर ऑफ आर्क बीसी. द अबव थेरम कॅन ऑल्सो बी स्टेटेड ॲज फॉलोज. काय सांगितले बघा, द मेजर ऑफ एन अँगल सबटेंडेड बाय एन आर्क
at a point on the circle is a half of the measure of the angle subtended by the arc at the center. म्हणजे इथं जे तुम्ही मगाशी दाखवलेलं होतं बघा, बरोबर. इथं अँगल किती आहे? इथलं मी जरा काढून ठेवते जरा बरंच. तर बघा, या ठिकाणी अँगल किती आहे? अँगल एक्स आहे आणि या ठिकाणी अँगल किती आहे? 2x आहे. मग याच्यापेक्षा इथं अँगल किती असतो? हाफ असतो. हा कुठला अँगल आहे? हा अँगल आहे सेंटरला होणारा अँगल आहे. या आर्कनं सेंटरला केलेला अँगल आणि या आर्कनं सर्कलवरच्या पॉइंटच्या ठिकाणी केलेला अँगल. सर्कलच्या पॉइंटच्या ठिकाणी केलेला अँगल सेंटरला होणाऱ्या अँगलच्या हाफ असतो. हे त्यांनी सांगितलं. तिथं ते वाक्य दिलेलं आहे. बघून घ्या ते. नेक्स्ट पॉइंट आहे कोरोलरीज ऑफ इन्स्क्राइब्ड अँगल थेरम. आता आपण जो थेरम कंप्लीट केला त्याच्यावरती बेस्ड काही कोरोलरीज आहेत. त्यातली पहिली आहे अँगल्स इन्स्क्राइब्ड इन द सेम आर्क आर कॉन्ग्रुएंट. अँगल्स कसे पाहिजेत? एकाच आर्क मध्ये इन्स्क्राइब केलेले अँगल्स पाहिजे. आता बघा इथं कुठले अँगल्स आहेत. इथून स्टार्ट करतोय. हा आर्क घेतलेला आहे मी पी क्यू एस, त्यानंतर इकडे यायचं आहे ते पी क्यू एस आणि आर. या आर्क मध्ये हा एक अँगल आहे अँगल पी क्यू आर आणि हा दुसरा अँगल आहे अँगल पी एस आर. So angle PQR, angle PSR, they are inscribed in the same arc. आर्क तुम्ही पी क्यू आर लिहिला तरी चालते, पी क्यू एस आर लिहिला तरी चालते, पी एस आर लिहिला तरी चालते. आता हे कॉन्ग्रियंट आहेत. आता बघा ह्या दोनही अँगल्सच्या समोर जो आर्क येतो तो त्यांचा इंटरसेप्टेड आर्क असतो. मग आताच आपण थेरम जो सांगितला त्याच्यावरून दोन रिझल्ट तेवढे मांडा फक्त. मग ह्या अँगल पी क्यू आर चं मेजरमेंट किती येणार? त्या अँगलच्या समोर जो आर्क आहे 1/2 मेजर ऑफ आर्क पी टी आर. बघा लक्षात येते का? त्याच्या पुढचा अँगल घेतोय आता अँगल पी एस आर. त्याचा सुद्धा इंटरसेप्टेड आर्क जो आहे तो पी टी आरच आहे. त्यामुळं अँगल पी एस आर इज इक्वल टू 1/2 मेजर ऑफ आर्क पी टी आर हे असेल. आता या दोघांच्याही RHS सेम आहेत, डाव्या बाजू सेम होतील. म्हणजेच तुम्ही काय लिहू शकताय बघा बरं. ही व्हॅल्यू इथं आहे, हे विचारलं इथं, ही व्हॅल्यू इथं आहे. यांचे RHS सेम आहेत याचा अर्थ हे दोनही अँगल्स कॉन्ग्रियंट आहेत. देअरफॉर अँगल पी क्यू आर इज कॉन्ग्रियंट विथ अँगल पी एस आर. हे या पद्धतीने. तर हेच त्यांनी इथं स्टेटमेंट दिलेलं आहे. त्याच्या पुढचं आहे अजून एक कोरोलरी आहे अँगल इन्स्क्राइब्ड in a semicircle is a right angle. Another very important corollary. तर बघा इथं अँगल ABC दाखवलेला आहे आणि तो या हाफ सर्कल मध्ये किंवा सेमी सर्कल मध्ये इन्स्क्राइब केलेला आहे. तर हा जो अँगल आहे हा अँगल ABC हा 90 डिग्रीचा असतो. हे व्हेरीफाय करायचं आहे.
मग ज्या अर्थी हे सेमी सर्कल आहे त्या अर्थी काय असणार आहे? मेजर ऑफ आर्क एबीसी इकडला भाग हा असणार आहे 180 डिग्रीचा, आणि हा उरलेला इकडे मी एक्स पॉइंट एक इथे घेतोय, हा इकडचा पण किती असणार आहे? 180 डिग्री असणार. मग एबीसीचं मेजरमेंट किती येणार? या आर्कच्या मेजरमेंटच्या निम्म येणार. मग हे आर्कचं मेजरमेंट किती आहे? 180 डिग्री. मग त्याचं वन हाफ किती होणार? 90 डिग्री होणार. म्हणजेच हा अँगल एबीसी हा काय होणार? 90 डिग्री. त्यामुळे काही विशेष त्याच्यामध्ये नाही आहे, करून ठेवा थेरमचे व्यवस्थित. नेक्स्ट पॉइंट आहे सायकलिक क्वाड्रिलॅटर. शुद्ध मराठीमध्ये याला चक्रीय चौकोन असं म्हणतात. सो इफ ऑल व्हर्टायसेस ऑफ ए क्वाड्रिलॅटरल lie on the same circle, then it is called a cyclic quadrilateral. क्वाड्रिलॅटरलचे सगळे व्हर्टायसेस, चारही व्हर्टायसेस, शिरोबिंदू असं त्याला शुद्ध मराठीमध्ये म्हणतात. चारही व्हर्टायसेस इथं आहेत बघ, ए बी सी डी हा क्वाड्रिलॅटरल आहे, आणि याचे चारही व्हर्टायसेस सर्कलवरती एकाच सर्कलवरती असतील तर त्या क्वाड्रिलॅटरला काय म्हणतात? सायक्लिक क्वाड्रिलॅटरल म्हणतात. आता त्याचे थेरम बघूया काय आहे ते. थेरम ऑफ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. पहिला थेरम आहे अपोजिट अँगल्स ऑफ ए सायक्लिक क्वाड्रिलॅटरल आर सप्लिमेंटरी. मग त्याची जी प्रूफ आहे ती त्यांनी इन टर्म्स ऑफ ऍक्टिव्हिटी दिलेली आहे. काय विशेष असं काय अवघड त्याच्यामध्ये नाही आहे जास्त. मग त्यांनी काय काय घेतले बघा. गिव्हन क्वाड्रिलॅटरल ए बी सी डी भरा रेखा जागा इज सायक्लिक. प्रूव्ह काय करायचं बघा. अँगल बी अँगल डी सप्लिमेंटरी म्हणजे त्यांची बेरीज येणार 180 डिग्री. त्यानंतर अँगल ए प्लस अँगल सी यांची बेरीज पण 180 डिग्री येणार. आता फिल इन द ब्लँक्स मध्ये बघा त्यांनी काय काय दिलेलं आहे. आर्क एबीसी इज इंटरसेप्टेड बाय द इन्स्क्राइब्ड अँगल एडीसी. हा इन्स्क्राइब्ड अँगल आहे आणि त्याच्या समोरचा हा आर्क आहे म्हणून. मग इन्स्क्राइब्ड अँगल थेरम नुसार काय होणार? अँगल एडीसी हे किती येणार? या आर्कच्या निम्म येणार. वन हाफ मेजर ऑफ आर्क एबीसी असे. सिमिलरली अँगल ए बी सी इज अन इन्स्क्राइब्ड अँगल. आता याच्याबद्दल बोलतायत. आणि त्याचा इंटरसेप्टेड आर्क कोण आहे? आर्क एडीसी. इट इंटरसेप्ट आर्क एडीसी. मग याचं मेजरमेंट अँगल एबीसी इक्वल टू काय येणार? वन हाफ मेजर ऑफ आर्क एडीसी. आता या दोघांची ऍडिशन करायची. बघा बरं, एडीसी घेतलं इकडे, इथं त्यांनी मेजर लिहिले. आता मग आता इथं एक काम करूया, इथं मेजर लिहा, इथं पण मेजर लिहा, तेवढं इकडे ठेवतोय. मेजर ऑफ आर्क एडीसी प्लस मेजर ऑफ अँगल एडीसी प्लस मेजर ऑफ अँगल एबीसी इक्वल टू याचा कोणता आर्क आहे? वन हाफ मेजर ऑफ आर्क एबीसी प्लस मेजर ऑफ वन हाफ मेजर ऑफ आर्क एडीसी. याच्यातून वन हाफ पहिल्यांदा कॉमन घ्या म्हणजे इथं शिल्लक राहील मेजर ऑफ आर्क एबीसी प्लस मेजर ऑफ आर्क एडीसी. मग डायग्राम मध्ये जरा बघून घ्या, एबीसी आणि एडीसी जर मी ऍड केले तर बघा हा एबीसी आहे, ठीक आहे, आणि इकडचा आहे तो एडीसी आहे. आणि या दोघांची जर बेरीज केली तर तुम्हाला कंप्लीट सर्कल मिळेल. आणि कंप्लीट सर्कलचं मेजरमेंट हे 360 डिग्री असतं. त्यामुळे या दोघांची बेरीज घ्यायची 360 डिग्री. त्याला 2 न डिव्हाइड करा म्हणजे 180 डिग्री येईल. म्हणजेच तुम्ही इथं काय प्रूव्ह केलं बघा. मेजर ऑफ अँगल एडीसी म्हणजे अँगल डी आणि मेजर ऑफ अँगल एबीसी म्हणजे अँगल बी या दोघांची बेरीज 180 डिग्री प्रूव्ह केली. सिमिलरली यू कॅन प्रूव्ह दॅट अँगल ए प्लस अँगल सी हे सुद्धा
180 डिग्री येते. म्हणजे जे अपोजिट अँगल्स असतात त्यांची बेरीज 180 डिग्री असते. म्हणजेच ते सप्लिमेंटरी असतात. ते या पद्धतीनं व्हेरीफाय होईल. तर या सायकलिक क्वाड्रिलॅटरल वरती बेस्ड एक कोरोलॉरी सांगितलेली आहे. काय म्हटले बघा, an exterior angle of a cyclic quadrilateral is congruent to the angle opposite to its adjacent interior angle. बघा काय म्हटले ते. मग इथे मी एक क्वाड्रिलॅटरल दाखवलेला आहे आणि याच्यातल्या एकाचा एक्सटिरियर अँगल मी तयार करतो. ही लाईन फक्त पुढे वाढवायची. तर इथून नको असेल तर ए पासून पुढे मी वाढवतोय. तर म्हणजे हे असं येईल. मग याचा एक्सटिरियर अँगल मी इथं नाव देतोय त्याला ABCD ई लिहितोय. हा EBC हा जो अँगल आहे हा एक्सटिरियर अँगल झाला. त्यांनी काय म्हटले, हा एक्सटिरियर अँगल कुणाशी कॉन्ग्रियंट असतो, द अँगल अपोजिट टू इट्स ऍडजेसंट इंटिरियर अँगल. आता मला सांगा, या अँगलचा ऍडजेसंट इंटिरियर अँगल हा येणार, मग याचा अपोजिट हा येणार. मग हा अँगल आणि हा एक्सटिरियर अँगल इक्वल असतात. याची सिंपल प्रूफ आहे एकदम. हे बघा, ज्या अर्थी हे सायक्लिक क्वाड्रिलॅटरल आहे त्या अर्थी अँगल बी आणि अँगल डी हे सप्लिमेंटरी असणार आहे. बरोबर आहे का बघा. कारण आपल्याकडे तसा थेरमच आहे, आपण तो व्हेरीफाय केलेला पण आहे. आता अँगल बी आणि हा शेजारचा अँगल CBE हे लिनियर पेअर आहेत. कारण इथं ह्या दोघांची बेरीज किती येते, 180 डिग्री येते. म्हणजेच तुम्ही इथं असं लिहू शकता, अँगल बी प्लस अँगल CBE इज इक्वल टू 180 डिग्री येते. मग या दोघांच्याही उजव्या बाजू समान आहेत, म्हणजे डाव्या बाजू समान होतील. काय काय येणार मग, अँगल बी प्लस अँगल डी ही पहिल्या इक्वेशनची LHS, तसंच अँगल बी प्लस अँगल CBE हे इक्वल येते. याच्यातलं अँगल बी कॅन्सल होईल आणि काय येते बघा, हा अँगल डी तो इथं आहे आणि हा अँगल CBE तो इथं, हे कॉन्ग्रुएंट होतील. तेच सांगितले त्याच्यात. आता याच्यावरून त्याचा कॉन्व्हर्स पण त्यांनी दिलेला आहे. कॉन्व्हर्सला काय म्हटले बघा, कॉन्व्हर्स ऑफ सायकलिक क्वाड्रिलॅटरल थेरम. If a pair of opposite angles of a quadrilateral is supplementary, म्हणजे दोन अपोजिट अँगल्स आहेत क्वाड्रिलॅटरलचे आणि जर ते सप्लिमेंटरी असतील, म्हणजे त्यांच्या अँगल्सची समेशन 180 डिग्री येत असेल, दॅट क्वाड्रिलॅटरल इज अ सायकलिक क्वाड्रिलॅटरल. हे लक्षात ठेवा. म्हणजे दोन्ही रिझल्ट तुम्ही सायमल्टेनियसली यूज करू शकताय. ही ह्याची काहीतरी इनडायरेक्ट मेथडनं वगैरे सिद्धता आहे, काही गरज नाही त्याची आता आपल्याला. फक्त ते लक्षात ठेवा, कुठलं कधी काय वापरताय तुम्ही. डायरेक्ट तुम्ही थेरम वापरताय का त्याचा कॉन्व्हर्स वापरताय, एवढं फक्त व्यवस्थित लक्षात ठेवा. अजून एक थेरम दिलेला आहे, हा थेरम मात्र व्यवस्थित करा. पुढं एक दोन ठिकाणी याचा अतिशय चांगल्या पद्धतीने वापर होतो. If 2 points on a given line subtend equal angles at two distinct points which lie on the same side of the line. If 2 points on a given line, हे बघा, ह्या रेषेवरचे हे 2 पॉइंट्स A आणि D, at two distinct points they subtend म्हणजे make equal angles at two distinct point. रेषेवरचे दोन लाईन्स ते सेम अँगल प्रोड्यूस करतात दोन वेगवेगळ्या पॉइंट्सच्या ठिकाणी.
पहिला पॉइंट घेतलेला आहे पॉइंट बी, दुसरा पॉइंट घेतलेला आहे पॉइंट सी, आणि हे बी आणि सी या रेषेच्या एकाच बाजूचे दोन पॉइंट्स आहेत. तर हे जे चार पॉइंट्स आहेत ए बी सी डी, ऑल दीज फोर पॉइंट्स दे आर कोन सायकलिक. हे कोन सायकलिक पॉइंट म्हणजे हे सगळे सायकलिक क्वाड्रिलॅटर किंवा हे सगळे एकाच सर्कलवरचे चार पॉइंट होतील आणि ह्या चारही पॉइंटला जोडलं तुम्ही की सायकलिक क्वाड्रिलॅटरल फॉर्म होईल. मग इथे अँगल दाखवलेत बघा, हा अँगल ए बी डी आणि अँगल ए सी डी हे दोन्ही पण कॉंग्रियंट पाहिजे. त्यामुळे हे लक्षात ठेवा व्यवस्थित. ह्याची पण व्हेरिफिकेशन सगळ्यांच्या प्रूफ्स आहेत, पण फार मोठ्या प्रूफ्स आहेत, ते कुणीही परत ते करत नाही, काय नाही. त्याच्यापेक्षा सगळ्यात महत्वाचं तो थेरम लिहून ठेवा, तो रिझल्ट प्रॉपरली समजून घ्या, त्याचा अर्थ समजून घ्या आणि ते वापरण्याचा प्रयत्न करा.